जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय। श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण सिद्धलक्षण समास पाहताना कालपर्यंत 22 ओव्या पाहिल्या। खरं म्हणजे 20-21 ओव्या परवा पण पाहिलेल्या होत्या, पण पुन्हा एकदा त्या ओव्यांचा परामर्श आपण घेतला। गुणांच्या अभ्यासापेक्षा स्वरूपस्थिती कशी महत्त्वाची आहे, पण स्वरूपस्थितीपर्यंत पोहोचताना सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये असताना गुणांचा अभ्यासही कसा महत्त्वाचा आहे हे सर्व आपण पाहिलं। समर्थ म्हणतायत स्वरूपाकार होऊन अभ्यास करायचा आहे, पण स्वरूपापासून जर ढळला तर सिद्धसुद्धा भ्रष्ट होऊ शकतो। इतकं विवरण केल्यानंतर पुढे समर्थ म्हणतात, आता असो हे बोलणे ऐका साधूची लक्षणे, जेणे समाधान बाणे साधका अंगी। जेव्हा जेव्हा आता असा शब्द येतो तेव्हा तेव्हा त्या शब्दाच्या आधी समर्थांनी जो उपदेश केलेला आहे तो उपदेश डोळ्यांपुढे ठेवून पुढचा भाग आपण पाहायचा असतो। जे जे काही आत्तापर्यंत सिद्ध लक्षणात आपण पाहिलं ते डोळ्यांपुढे ठेवून समर्थ म्हणतायत, आता आपण साधूची लक्षणं पाहूया। कशासाठी पाहूया? जेणे समाधान बाणे साधका अंगी, असं ते स्पष्ट करतात। लक्षात घ्या, ज्याला अखंड समाधान प्राप्त झालेला आहे तो साधू आहे, तो सिद्ध आहे। त्याच्यापाशी असलेल्या समाधानाला भंग नाही, चळण नाही। मगाशी आपण पाहिलं पहा की जेव्हा आता असा शब्द येतो तेव्हा अलीकडे केलेला उपदेश डोळ्यांपुढे ठेवावा लागतो। सिद्ध कसा असतो, साधू कसा असतो हे सांगताना समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं होतं, संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान चळेना ऐसे। त्यामुळे तिथं समाधानाला चळण नाही, पण साधक दशा मात्र अशी नाही। म्हणून समर्थ म्हणतायत की ही साधूची लक्षणं ऐकून साधकांना समाधान वाटेल, म्हणून ही लक्षणं ऐका। आता ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे। आपण जेव्हा एखाद्या प्रवासावरती जातो ना, तेव्हा ज्या मुक्कामाला जायचं आहे त्याबद्दलचे विचार आपल्या मनात पक्के असतात। आपण शहरामध्ये राहतोय किंवा गावामध्ये राहतोय, आपापल्या कामामध्ये आपण व्यस्त आहे। त्यातून वेळ काढून समजा आपण एखाद्या पर्यटन स्थळी जाणार आहे, तर ते पर्यटन स्थळ कसं आहे, तेथील हवा कशी आहे, तिकडे जाण्याचा रस्ता काय, ही सगळी माहिती काढून मग आपण तिकडे जातो। आपल्याला आपल्या व्यस्त जीवनामध्ये काही दिवसांनी आपण तिथे सुट्टीला जाणार आहे या विचारांनी आनंद मिळतो। चला, थोडी मोकळीक आपल्याला मिळेल, आता तिकडे जाऊ, शांतपणे काही दिवस राहू, फिरू, काही खरेदी करू आणि मग परत येऊ, अशा विचारांनी सुद्धा मन सुखावून जातं। समर्थ म्हणतायत, सिद्ध लक्षण ऐकण्यानं साधकांना समाधान प्राप्त होईल, असं ते म्हणतात। कारण सिद्ध ही एक अवस्था आहे, त्या अवस्थेमध्ये अखंड समाधान आहे आणि अखंड समाधानाच्या शोधाच्या मार्गावरती साधक आहे। एक गोष्ट लक्षात घ्या, साधक तो आहे ज्यानं मुमुक्षु दशा ओलांडली आहे। मुमुक्षु दशेचं वर्णनच हे आहे की ज्याला मोक्षाची आस लागली तो मुमुक्षु, किंवा ज्याची मोक्षाची इच्छा प्रबळ झाली तो मुमुक्षु। मला सद्गुरु भेट केव्हा होईल, मला त्यांच्याकडून उपदेश केव्हा मिळेल, मला भगवंत केव्हा भेटेल, या तळमळीनं ज्याला अश्रू अनावर झाले तो मुमुक्षु। ही मुमुक्षु दशा पार केलेली आहे साधकानं, म्हणजे त्याच्या अंतरामध्ये समाधानाच्या शोधाची तळमळ आहे। मग अशा स्थितीमध्ये अखंड समाधानाच्या स्थितीचं वर्णन जर त्याला केलं तर त्याला आनंद मिळणारच ना। हेच समर्थांना सांगायचं आहे की साधकाला समाधान प्राप्त व्हावं म्हणून साधूची लक्षणं सांगत आहे। अन्यथा खरं म्हणजे साधू
किंवा सिद्ध ही अवस्था लक्षणांच्या टप्प्यात न बसणारी आहे. स्वरूपाकार झाला. आता असा सिद्ध असेल तर त्याचं लक्षण सांगणार काय? त्या सिद्धाचं लक्षण आणि आत्म्याचं लक्षण खरं म्हणजे एकच आहे. म्हणून गुरुगीतेमध्ये सद्गुरूंचं वर्णन करणारे श्लोक आहेत, पण ते सर्व श्लोक आत्मस्थितीला आणि आत्म्यालाही लागू पडतात. जसं की ब्रह्मानंदम, ब्रह्माचा आनंद म्हणजे ब्रह्मानंद, आणि ब्रह्म अर्थातच आत्मवस्तू. ब्रह्मानंदम परमसुखदम, हेच खरं परमसुख आहे. ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. भावातीत असलेले, त्रिगुणरहित असलेले वगैरे वगैरे सच्चिदानंद स्वरूप असलेले सद्गुरू, त्यांना नमस्कार आहे. असा जरी श्लोक असला तरी सत चित आनंद स्वरूप असणं, भावातीत असणं, त्रिगुणरहित असणं, केवळ आनंदमय असणं, ही सर्व लक्षणं आत्म्याचीच नाहीत का? म्हणून जो आत्मस्वरूपाकार झाला त्याची लक्षणं आणि आत्मस्वरूपाची लक्षणं वेगळी असू शकत नाहीत. आणि आत्मस्वरूपापाशी वाचा कुंठित होते, शब्द कुंठित होतात, त्याचं वर्णन द्वैतानं करता येत नाही. तिथे केवळ आणि केवळ तद्रूपता संभवते, वेगळेपणा तिथे नाही. तरीही समर्थ म्हणतायत की आपण साधूची लक्षणं पाहूया, ज्यानं साधकांना समाधान मिळेल. आपण पाहिलं की हा साधक समाधान प्राप्त करण्यासाठी तळमळत आहे, म्हणून त्याला समाधान मिळेल. आता साधकाची आणखी एक बाजू पाहूया, आणि ती म्हणजे सतत अभ्यासामध्ये असणे, साधनेमध्ये असणे. आपल्या मनाकडे, आपल्या वृत्तींकडे, आपल्या आचरणाकडे बारकाईनं लक्ष ठेवणे. या सर्व गोष्टी भगवत प्राप्तीच्या मार्गावरती आपण आहोत, तर त्यासाठी अनुकूल करून घेणे हे साधकाचं जीवन आहे. जसं तान्ह्या बाळाची आई असते, त्या आईचं सगळं चित्त त्या बाळाभोवती फिरत असतं. जेव्हा ते बाळ केवळ आणि केवळ आईच्या दुधावरती जगत असतं, तेव्हा तर त्या बाळालाच ती सर्वस्व मानत असते. त्या बाळाभोवतीच तिचं विश्व असतं. आल्या गेलेल्यांशी ती बोलेल, नवऱ्याशी बोलेल, सासू सासऱ्यांशी बोलेल, सगळे व्यवहारही करेल, पण तिच्या जगाचं केंद्रस्थान हे तिचं बाळ असतं. बाळ थोडं मोठं होतं, आईसुद्धा मग नोकरीवर पुन्हा जाऊ लागते किंवा आणखी घरातील कामं करत राहते, पण तरीसुद्धा तिच्या जीवनाचं केंद्रस्थान ते बाळच राहतं. जो खरा साधक आहे त्याचं त्या आईसारखं असतं. त्याची साधना हे जणू त्याचं बाळ आहे, असं साधनेबद्दलचं चिंतन त्याच्यापाशी अखंडत्वानं राहतं. मग त्या साधनेसाठी तो जगतो, त्या साधनेसाठी तो अन्नसेवन करतो, त्या साधनेसाठीच तो जणू श्वास घेतो. ती साधना केंद्रस्थानी आणि मग बाजूला सगळं आयुष्य हे साधकाचं जीवन आहे. इथे समाधानाचा शोध आहे, समाधान प्राप्त करून घेण्यासाठीचे प्रयत्न आहेत. त्यामुळे त्या प्रयत्नांमध्ये प्रसंगी अपयशही येतं, कधीकधी वैफल्य येतं, कधीकधी निराशा वाटते, कधीकधी असं वाटतं की आपल्याला काही जमेल की नाही कुणास ठाऊक. कधीकधी आनंदाची प्राप्ती, समाधानाची प्राप्तीही येते, गुरुकृपेची प्रचिती येते. त्यावेळी आतून आनंद वाटतो. असं वाटतं की महाराज आपल्याबरोबर आहेत, सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्याबरोबर आहे. तर प्रसंगी याच्या विपरीत परिस्थितीचा अनुभव येऊन आपल्यावरती कृपा आहे की नाही अशी शंका येऊन पुन्हा वैफल्य येऊ शकतं. अशा आंदोलनांमध्ये साधकाचं जीवन सुरू असतं. तरीही त्याला श्रद्धा, भक्ती, भाव या गोष्टी साधन मार्गावरती राहायला मदत करतात. मग अशा प्रवासामध्ये जर साधू लक्षणं त्याला सांगितली तर निश्चितच त्याला समाधान प्राप्त होतं. असं पहा, आपल्या साधनेचे दिवस सुरू आहेत. एखाद्या दिवशी आपल्यालाच आतून असं वाटतं की आज व्हावं तसं नामस्मरण झालं नाही, आज वर्तनही
जसं व्हायला पाहिजे तितकं शुद्ध झालं नाही. आज शांततेनं ध्यानाला, नामस्मरणाला बसता आलं नाही. बसण्याचा प्रयत्न केला, पण नेहमी होतं तसं ध्यान किंवा नाम झालं नाही. अशा वेळी जर आपण श्री महाराजांच्या चरित्रातील गोष्टी जरी वाचल्या किंवा साधू संतांच्या गोष्टी जरी वाचल्या, ऐकल्या, तरी एक प्रकारचा आनंद, एक प्रकारचं समाधान आपल्याला प्राप्त होतं. खरं म्हणजे जी आई आहे तिला हे सांगावं लागत नाही की तू आता मुलाचं चिंतन कर. तसं जो साधक आहे त्याला हे सांगावं लागत नाही की तू आता साधनेला बस. त्यामुळे साधन झालं नाही, नामस्मरणाला, ध्यानाला बसता आलं नाही, ही सबब साधकापाशी असतच नाही, किंबहुना असूच नये. तो बसतोच नामस्मरणाला किंवा ध्यानाला, पण तरीसुद्धा कधीकधी असमाधानाचा स्पर्श होतो, कधीकधी निराशेचा, वैफल्याचा स्पर्श होतो. अशा वेळी जर आपण सद्गुरू स्मरण केलं किंवा त्यांच्या लीला जरी आठवल्या तरी एक प्रकारची शांती आपल्याला अनुभवाला येते. याच उद्देशानं समर्थ साधू लक्षणं सांगत आहेत. म्हणून ते म्हणतात, आता असो हे बोलणे. म्हणजे आत्तापर्यंत आपण साधू लक्षणं बघतच आलेलो आहे. स्वरूपाकार स्थिती कशी आहे, आत्मस्वरूपाकार झालेली व्यक्ती कशी व्यवहारामध्ये राहते, पण व्यवहारात तिचा देह असूनही अंतरामध्ये ती कशी स्थिर असते वगैरे आपण सगळं पाहिलं. पण आता साधूची लक्षणं याकरिता पाहू की जेणेकरून साधकांना समाधान प्राप्त होईल. साधक लक्षणे पूर्वी पाहत असतानाही आपण एक विषय पाहिलेला आहे की जो प्रयत्न करतो तो साधक असतो. प्रयत्न कशाबद्दल करावे लागतात? ज्याच्या आत शत्रू आहेत त्याला प्रयत्न करावे लागतील. ते शत्रू आहेत याची जाणीव ज्याला झाली त्याला प्रयत्न करावे लागतील. हे शत्रू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हेच आहेत. आपलं मन हेच आपलं शत्रू आहे. त्यातील विचार हेच परमार्थातील शत्रू आहेत. मन हे साधनेला कारकही आहे, हेही आपण अनेकदा पाहिलं. मग तो त्या मनाचाच वापर करून मनाला मारण्याचा प्रयत्न करतो. असे नाना प्रयत्न जो करत राहतो तो साधक असतो. त्यामुळे अर्थातच कधीकधी तो या शत्रूंच्या कचाट्यात सापडतो. काम म्हणा, क्रोध म्हणा किंवा द्वेष म्हणा, मत्सर म्हणा, यामध्ये अडकतो. असं अडकणं सिद्धाचं होत नाही. समर्थ काय म्हणतायत पहा, स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधूजना कामची नाही. अर्थ स्पष्ट आहे, पण एक गोष्ट लक्षात घ्या, साधकाला समाधान मिळावं म्हणून समर्थ हे सांगतायत. आता कल्पना करून पहा, एखादा साधक जर कामनेच्या कचाट्यात अडकला असेल आणि अडकल्यानंतर त्याला पश्चात्ताप झाला, त्याला असं वाटलं की खरं म्हणजे आपण अडकायला नको होतं, पण या इच्छेत अडकून आपण आपला वेळ वाया घालवला, तर त्याला निराशा येऊ शकते, त्याला दुःख होऊ शकतं, त्याला क्लेश होऊ शकतात की असं घडायला नको होतं पण आपल्या हातून घडलं, आता महाराज काय करू. अशा वेळी जर ही ओवी वाचली तर त्याला किती शांतता मिळेल पहा. स्वरूपी भरता कल्पना, तेथे कैची उरेल कामना, म्हणून या साधूजना कामची नाही. ज्याची वृत्ती स्वरूपाकार होऊन गेली, स्वरूप स्थितीमध्ये वृत्तीचं विसर्जन होऊन गेलं, तिथं मन राहिलं नाही, कल्पना राहिली नाही, बुद्धी एकाग्र होऊन केवळ आत्म्याला जाणते अशी प्रज्ञाती झाली, तिथे अहंकार नाही, अंतःकरण उरलं नाही, तर मग कामना कशी असेल. कामनेमध्ये सापडून निराश झालेल्या साधकाला या ओवीने ऊर्जा मिळेल. त्याला हे लक्षात येईल की आपल्यालाही असंच आपल्या वृत्तींचं विसर्जन करायचं आहे, शांतपणे आपल्या मनाचं अमन करायचं आहे, निर्विचार स्थितीमध्ये जाऊन आत्मशांतीचा अनुभव घ्यायचा आहे. समर्थ म्हणतायत की जो साधू आहे त्याला कामनाच असत नाही, कामच असत नाही, कारण तो स्वरूपामध्ये विलीन झालेला असतो. कल्पना ही साधकासाठी मोठी अडचण आहे. अस्तित्वात नसलेली गोष्ट मन कल्पू लागतं. एक गोष्ट सांगितली जाते
एक काच मालाचा व्यापारी होता. त्याच्या दुकानामध्ये काचेचा माल भरून ठेवलेला होता. कोणी गिऱ्हाईक नव्हतं, तर डोळे मिटून त्याला पेंग आली. पेंग आल्यानंतर तो कल्पनेच्या विश्वात गेला. कल्पनेमध्ये त्यांनी अशी कल्पना केली की आपला व्यवसाय खूप वाढला आहे, खूप नफा होत आहे. नफा झाल्यानं पैसा आला. पैसा आल्यानंतर लग्न झालं. लग्न झाल्यानंतर बायकोशी भांडण झालं आणि मग भांडणामध्ये मी बायकोला लाथ मारली. हे सगळं कल्पनेत सुरू आहे बरं का. आणि त्या कल्पनेच्या भरामध्ये खरोखरच त्यानं लाथ झाडली आणि त्याच्याजवळ असलेलं काच सामान फुटून गेलं. जाग आल्यानंतर लक्षात आलं की केवळ कल्पना शिल्लक राहिली. कल्पना ही अशी फसवी आहे. आपलं मूल शाळेला निघून जातं. शाळेत आता काहीतरी झालं असेल, धावपळ झाली असेल आणि मुलाला दुखापत झाली असेल, अशी मी जर कल्पना केली तर तिथे आपल्याला चिंता लागून राहणारच ना. जे घडलेलं नाही किंवा घडेल की नाही हेही माहीत नाही, त्याबद्दलचा विचार म्हणजे कल्पना आहे. आणि कल्पना एकदा शिरली की तिच्या पाठोपाठ असमाधान आलंच म्हणून समजा. आता कल्पनेच्या आणखी खोलातील अर्थाला आपण स्पर्श करूया. काय नाही आहे? मुळात देहबुद्धी नाही आहे, पण ती आहे असं आपल्याला वाटतं, म्हणून देहबुद्धी ही खरी कल्पना आहे. जर काही असेल तर तिथे आत्मस्वरूप आहे. म्हणजे जे आहे ते नाही असं मानणं आणि जे नाही म्हणजे देहबुद्धी ती आहे असं मानणं हे कल्पनेचं कार्य आहे. आणखी खोलात जाऊन आपण विचार करू बरं का. कोणतीही कल्पना प्रस्थापित होण्यासाठी द्वैत असावं लागतं. मी आणि देह, म्हणून माझा देह, म्हणून देहबुद्धी, म्हणून देहबुद्धीची कल्पना. आता आत्मस्वरूपाच्या ठिकाणी द्वैतच नाही, तर मग आत्मस्वरूप कल्पनेमध्ये सामावेल का? मुळीच नाही. त्यामुळं आत्म्याची कल्पना करता येत नाही. मग साधू निर्विकल्प स्थितीमध्ये असतो म्हणजे काय असतो? तर कल्पना जिथून उगम पावते ते मनच तो शिल्लक ठेवत नाही. मनाशिवाय कल्पनेला अस्तित्व नाही. त्यामुळे मनाचा लय झाला की कल्पनेचाही लय झाला, आणि कल्पनेचा लय झाला की निर्विकल्प अवस्था प्राप्त झाली. म्हणजे आत्म्याची जी अवस्था आहे त्या अवस्थेमध्ये साधक शिरला. याचाच अर्थ असा झाला की साधक आत्मस्वरूपाकार झाला. हे होणं म्हणजे स्वरूपी भरता कल्पना. स्वरूपामध्ये कल्पना सामावून जाणं म्हणजेच कल्पनेचा लय स्वरूपामध्ये होणं, म्हणजेच मनाचा लय आत्म्यामध्ये होणं. आता असं जर झालं असेल तर त्या ठिकाणी कामना कशी शिल्लक राहील असा प्रश्न समर्थांनी केलाय. तेथे कैची उरेल कामना? कामना असूच शकणार नाही, कारण कामना करणारं मनच तिथे नाही. म्हणून समर्थ म्हणतायत या साधूला काम असत नाही. मग जर काम असत नाही तर कामामुळे उद्भवणारी परंपराही तिथे असू शकत नाही. कल्पिला विषयो हातीचा जावा, तेणे गुणे क्रोध यावा, साधुजनाचा अक्षय ठेवा जाणार नाही. काम जर असेल तर काम पूर्ण होणं किंवा न होणं या गोष्टी संभवतात. कामच नाही, त्यामुळे तो पूर्ण न झाला तर येणारा क्रोधही असणार नाही. त्यामुळे काम क्रोध ही सगळी परंपराच साधूच्या ठिकाणी असत नाही. या षड्रिपूंपासून तो सहजपणे वेगळा असतो. भगवद्गीता या सगळ्याची परंपरा स्पष्टपणे सांगते. ध्यायतो विषयान् पुंसा संगस्तेषुपजायते, संगात संजायते कामः, कामात क्रोधोभिजायते, क्रोधात भवति सम्मोहः, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, स्मृतिविभ्रमात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यति. ही जी परंपरा आहे ती साधूच्या ठिकाणी संभवतच नाही, कारण विषयाचं ध्यानच नाही. विषयाचं ध्यान कामनेमुळेच होतं, मनामुळेच होतं. ते मनच नसल्यामुळं तिथं विषय ध्यान नाही. जर तिथं ध्यान असेल तर आत्मस्वरूपाचं ध्यान आहे. मग पुढची परंपराच येऊ शकत नाही.
त्यामुळं मग तिथं क्रोध असणं इत्यादी घडतच नाही. समर्थ म्हणतायत, साधूजनाचा अक्षयी ठेवा जाणार नाही. त्याला अक्षयी ठेवा मिळालेला असतो, त्यामुळं त्याची वृत्ती बहिर्मुख असतच नाही. अहो, पंचपक्वान्नांचं उत्तम जेवण मिळाल्यानंतर कोणी रस्त्यावरचं कुचकं अन्न खाईल का? अर्थातच नाही. ज्याला आत्मसुख मिळालं तो इंद्रियांच्या मागे, विषयांच्या मागे धावेल का? मुळीच नाही. मुळात तिथे आता कल्पना नाही, मन नाही, त्यामुळं कल्पनेतून येणारी परंपराही नाही, क्रोध इत्यादी षड्रिपूही नाहीत. त्यात दुधात साखर म्हणजे आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो स्थिर आहे. या स्वरूप सुखाला समर्थ अक्षयी ठेवा असं म्हणतात. ते म्हणतायत की आपल्याला कल्पनेमुळे षड्रिपूंची बाधा येते. आपल्याला जे हवं आहे ते मिळालं नाही की राग येतो. पण ही कोणतीही गोष्ट साधूच्या ठिकाणी नाही. त्याच्याजवळ स्वरूप सुखाचा अक्षयी ठेवा आहे. इथेही पहा, हा साधकाला बोध आहे बरं का. आधीची ओळी विसरून चालणार नाही की समर्थ साधू लक्षणं साधकाच्या समाधानासाठी सांगतायत. साधक दशेमध्ये प्रयत्न आहेत, तो सिद्ध झालेला नाही. त्यामुळे जरी तो आत्मसुखाच्या वाटेवरती असला तरी त्याला षड्रिपू त्रास देतात. कोणती ना कोणती तरी इच्छा निर्माण होते. ती पुरी झाली तर देहाच्या अंगानं सुख मिळतं, म्हणजे पुन्हा ते सुख देहबुद्धीच वाढवतं. आणि इच्छा पुरी झाली नाही तर क्रोध येतो. तो क्रोधसुद्धा पुन्हा देहबुद्धीच वाढवतो. जी व्यक्ती साधनेच्या वाटेवरच नाही, ती व्यक्ती जे सुख मिळालेलं आहे त्याच्यात रमून जाईल, किंवा जो क्रोध आलेला आहे त्या क्रोधात वाहवत जाईल. पण साधक असा नसतो. साधक अंतर्मुख असतो. त्यामुळे त्याला आलेल्या क्रोधाचा आपण सुखामध्ये बुडून गेलो या आपल्या अवस्थेचा त्रास होऊ लागतो. पश्चात्ताप होतो की क्रोध यायला नको होता, किंवा आपण सुखामध्ये लोळत पडलो, असं आपण विषय सुखात जायला नको होतं. मग त्याला ही जी अस्वस्थता येते, त्या अस्वस्थतेत हे लक्षण त्याला समाधान देतं की साधूपाशी, सिद्धापाशी अशी षड्रिपूंमुळं आलेली अस्वस्थता असत नाही, तळमळ असत नाही. तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी शांत असतो. त्याला अक्षयी ठेवा मिळालेला असतो, जो कधीही न जाणारा असतो. समर्थांची इच्छा आहे की या सिद्ध लक्षणांमधून साधकांनी ऊर्जा घ्यावी, सकारात्मकता घ्यावी आणि पुन्हा जोमानं आपली साधनेची वाट चालत राहावी. पुढे आता समर्थ काय लक्षणं सांगत आहेत ज्यानं साधकांना समाधान मिळेल, ती लक्षणं आपण यथावकाश पाहूया. आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो. जानकी जीवन स्मरण. जय जय राम.